हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. तर ह्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आज पाहायला मिळणार आहेत. तर पहिला तर मला भूक लागलेली कामावरून आल्यावर, तर मी थोडा चहा केला आणि सकाळी हे मी थालीपीठ केली होती. आमच्या इकडे थालीपीठ किंवा धपाटे म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा. तर चहा पिल्यावर एवढं रिफ्रेश वाटतं ना, एनर्जी ड्रिंक आहे मला वाटते सगळ्यांचं इंडियामध्ये. तर त्यानंतर नाश्ता केला. आता नेक्स्ट काय करणार आहे, तर नेक्स्ट मी करणार आहे आपली अंडा करी. तर त्याची तयारी करून घेतली आणि हा एक छोटा व्हिडिओ शूट केलेला आहे मिशूच्या पार्सलचा, तो मी इथं टॅग करते. त्यानंतर छान अशी फोडणी घालून घेतली आणि अंड्याच्या करीमध्ये कधी पण थोडं बेसनचं पीठ टाकायचं, म्हणजे त्याला दाटसरपणा येतो आणि हॉटेलमधली कशी भाजी लागते तशी लागते. त्यानंतर अचानक संपलं सिलेंडर. तर कोणाकोणाला सिलेंडरचं हे रेग्युलेटर लावून गॅस फिक्स करता येत नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. मलाही येत नव्हतं, एक 6-7 महिने झालं मी शिकलेली आहे. तर त्याच्या ट्रिक आणि टिपचा व्हिडिओ पण मी लवकरच बनवेल, कमेंट करा. आणि माझं काम झाल्याच्या नंतर आता नेक्स्ट काम करणार आहे. खूप दिवसापासून पेंडिंग होतं आणि काढता काढता खालीच पडलं. तर हे बटरफ्लायज घेतले होते मी. आमच्या इथं गजानन महाराजांची पालखी आली, त्याच्यामध्ये अगदी 30-30 रुपयाला होते आणि मला हे ह्या इकडच्या भिंतीवरती लावायचे होते. तर हे माझ्याकडे काय हँगिंग प्लॅन्टचे कुंड्या किंवा प्लॅन्टर म्हणता येतील. तर मी हे मनी प्लॅन्ट लावायला आणले होते, पण मी काय त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट लावले नाही, कारण माझ्याकडे मनी प्लॅन्टचं रोपटंच नव्हतं. त्याच्यासाठी मी हे असंच ठेवले. पहिला मी अशा लावून पाहिल्या, पण मला काही त्या आवडल्या नाही, कारण त्या खूप अशा खालती वाटत होत्या. मला एकदम सेंट्रलला पाहिजे होत्या. तर मी म्हणलं आता काय करावं, चांगलं तर वाटत नाही आहे. मग त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण खिळे मारू, छोटे छोटे चांबारी खिळे जे म्हणतात, आणि ते खिळे मारले ते आता बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तर हे आर्टिफिशियल जे आहेत खोटेवाले, तर ते मी ह्या कुंड्यांमध्ये ठेवले मनी प्लॅन्ट. आणि हे बटरफ्लायज जे आहेत ते लावून घेतले. खूप छान दिसत होतं आणि हे आहे याचं फायनल लुक. कसं दिसते कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.